श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आशीर्वादाने महाराज तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा मनोकामना पूर्ण करोत हीच आपण स्वामीचरणी प्रार्थना करूया. आणि आपल्या आजच्या या नवीन धोंड्यातील महिन्यातील जे अधिक मासातील पुरुषोत्तम पौर्णिमा म्हणून येत असते त्या पौर्णिमाबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. पण या धोंड्याच्या महिन्यामध्ये 2026मध्ये पौर्णिमा ही 2 दिवसाची आलेली आहे. त्यामुळे असा प्रश्न पडलेला आहे बऱ्याच जणांना, बऱ्याच भक्तांना, की सत्यनारायण पूजा कधी करायची आहे. जे दर महिन्याला सत्यनारायण पूजा करतात त्यांनी सत्यनारायण पूजा 2 दिवसापैकी कोणत्या दिवशी करावी, किंवा पौर्णिमेचा जो उपवास असतो तो कधी धरावा, तो कोणत्या दिवशी धरावा, आणि जो कोणी पौर्णिमेचे काही व्रत करतात, दुसऱ्या काही पूजाविधी करतात त्या कधी कराव्या, याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल माझ्या तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अधिक मास हा महिना सर्वश्रेष्ठ महिना मानला जातो. या महिन्यामध्ये श्री विष्णूंची, नारायणाची पूजा केली जाते आणि माता लक्ष्मीची सुद्धा पूजा केली जाते. दर महिन्याचीच पौर्णिमा विशेष असते, पण अधिक महिन्यातली पौर्णिमा त्याहूनही विशेष असते. या महिन्यामध्ये जेवढं काही अधिक आपण पुण्य कमवावं तेवढं पुण्य आपल्याला प्राप्त होत असतं. आणि बरेच असे भक्त आहेत की पौर्णिमा धरत असतात, पौर्णिमेचा उपवास धरतात. असं म्हणतात की 11 पौर्णिमा किंवा 33 पौर्णिमा, अशा 16 पौर्णिमा, अशा पौर्णिमा केल्या पाहिजे. किंवा वर्षातून कोणी दत्त महाराजांची सेवासुद्धा पौर्णिमेच्या दिवशीसुद्धा केली जाते. कारण पौर्णिमा हा दिवस स्वामी दत्त महाराजांचा जन्मदिवस आहे, आपल्याला माहीत आहे. त्यामुळे दत्त महाराजांची सुद्धा बरेच दत्त सेवेकरीसुद्धा पौर्णिमेचा उपवास धरतात आणि दत्त महाराजांची काही सेवा पण, पूजा पण करत असतात भक्तिभावाने, श्रद्धेनं. आता या अधिक मासामध्ये काय झालेलं आहे की 2 दिवस पौर्णिमा आलेली आहे. म्हणजे 30 मे व 31 मे, म्हणजे शनिवार आणि रविवार अशी 2 दिवसाची पौर्णिमा आलेली आहे. पौर्णिमेला सुरुवात ही शनिवारी 30 मेला दुपारी 11:58 सुरुवात होत आहे पौर्णिमेला. आणि तीच पौर्णिमा रविवार दुपारी म्हणजे 31 मेला दुपारी 2:15 असणार आहे. आता 2 दिवसाची पौर्णिमा आहे, तर आता उपवास कोण्या दिवशी पकडायचा हाही प्रश्न मोठा पडलेला आहे. कारण अर्धा दिवस 2 दिवस पौर्णिमा आहे. मग आता नेमकी पौर्णिमा धरायची तर कोण्या दिवशी धरायची. एक दिवस दिवसा आहे तर एक दिवस रात्री नाही, एक दिवस निघताना आहे तर एक दिवस दुपारच्या वेळेतच लागायला ते एक दिवस दुपारच्या वेळेस संपायली. यामुळे असा प्रश्न आपल्याला खूप मोठा पडलेला आहे. तर याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातूनच मिळणार आहे. असो, व्हिडिओ न लांबवता आपण थोडक्यातच माहिती जाणून घेऊया. आता पौर्णिमा हा दिवस स्वामी समर्थ महाराजांना, दत्त महाराजांना समर्पित असतो, तेवढा श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांना सुद्धा तो समर्पित असतो. या दिवशी बरेच जण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सकाळीच आपल्या उंबरठ्याचं पूजन करतात, म्हणजे उंबरठ्याला हळदीचं लेपन करतात. असं म्हटलं जातं शास्त्रानुसार की पौर्णिमा, अमावस्या या ज्या तिथीला उंबरठ्याला हळद जर आपण लावली ना मेन, तर माता लक्ष्मी आकर्षित होतात आपल्या उंबरठ्याकडं आणि त्या आत प्रवेश करत असतात. आणि म्हणून तर आपण लक्ष्मी मातेला घरात बोलवण्यासाठी, आता माता घरात येतील लक्ष्मी माता, पण लक्ष्मी माता एकट्या कधी येत नसतात, त्यांच्यासोबत श्री नारायण असतात. जिथे श्री नारायण असतात तिथे लक्ष्मी असते. म्हणून तर दोघांच्याही आवडीच्या गोष्टी आपल्याला घरात करायच्या असतात. म्हणून बरेच जण माता लक्ष्मीला घरात टिकून ठेवण्यासाठी, घरातील गरिबी, दरिद्रता दूर होण्यासाठी दर महिन्याचं सत्यनारायण पूजा करतात. आणि ज्यांनी सत्यनारायण पूजा दर महिन्याची केलेली आहे बघा, त्या लोकांच्या घराची प्रगती झालेली आहे. त्यांची व्यवसायात असो किंवा घरातील जो वास्तुदोष आहे तो नाहीसा झालेला आहे. कारण सत्यनारायण अशी पोथी आहे की कलियुगात तिला आशीर्वाद प्राप्त झालेला आहे. जो कोणी दर पौर्णिमेचा सत्यनारायण करेल त्याच्या घरामध्ये सुख शांती नांदेल, त्याच्या घराची प्रगती होईल, त्याच्या घरातील गरिबी दरिद्रता निघून जाईल, असं सत्यदेवानेच स्वतः अवतरून सांगितलेलं आहे. आपण सत्यनारायणाच्या पोथीमध्ये ऐकलेलं आहे. आता प्रत्येक पौर्णिमेला ब्राह्मणाला बोलवणं सत्यनारायण असं प्रत्येकाकडे होत नाही, किंवा आपल्याला तेवढं करणं शक्य नसतं ब्राह्मणाला बोलवणं, मग आपल्या घरातील माणसं तयार होणं. म्हणून तर आपल्या दिंडोरी पळणी शिवा मार्गातून आपण दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजा करत असतो. आता सत्यनारायण पूजा
कधी करत असतात? प्रदोष काळामध्ये. आता प्रदोष काळात सत्यनारायण पूजा केली आहे आणि दिवसाने सकाळी पाहिलेली पौर्णिमा ही पूर्ण पौर्णिमा मानली जाते दिवसभर. मग आता दिवसाने पाहिलेली पौर्णिमा तर 31 मेला आलेली आहे आणि जी दुपारपासून पौर्णिमा लागणार आहे ती पौर्णिमा 30 मेला आलेली आहे. पण 31 मेला जरी दिवसाने पाहिलेली पौर्णिमा असली तर ती प्रदोष काळापर्यंत नाही आहे, ती दुपारी 2:15 सुटत आहे. त्यामुळे त्या दिवशी आपण सत्यनारायण पूजा करायची नाही आहे, कारण त्या दिवशी प्रदोष काळात पौर्णिमाच नाही आहे. त्यामुळे आपण 30 मेलाच वार शनिवार 2026 या दिवशी धोंड्याच्या महिन्याची पौर्णिमा आहे, त्याचा सत्यनारायण पूजा आपल्याला या दिवशी करायची आहे. ही आवर्जून जो कोणी महिन्याचा सत्यनारायण पूजा करत असेल त्यांनी शनिवारी सत्यनारायण पूजा प्रदोष काळात करायचं आहे. आणि ज्यांना कुणाला आता धोंड्याचा महिन्यात आहे, अधिक मास आहे, त्याला पुरुषोत्तम मास सुद्धा म्हणतो आपण, आणि ही पुरुषोत्तमच पौर्णिमा आहे. यामुळे आपण ज्यांनी कोणाला फक्त आता एक अधिक महिना चालू आहे, धोंड्याचा महिना चालू आहे म्हणून जर पौर्णिमेचा सत्यनारायण करायचा असाल तर त्यांनी शनिवार किंवा रविवार या दोन्ही दिवशी केला तरी चालेल, आपल्याला वेळ मिळेल तसा. तर सकाळी पाहिलेली आता प्रदोष काळात पौर्णिमा आहे त्यात सत्यनारायण पूजा झाली, पण जी पौर्णिमा 31 मेला सकाळी लागणार आहे, म्हणजे 31 मेला राहणार आहे, सकाळी लागली तर अगोदरच आहे, म्हणजे ती दिवसानं पाहिलेली पौर्णिमा, तर त्या दिवशी उपवास पकडायचा आहे बघा पौर्णिमेचा. जो कोणी पौर्णिमेचा उपवास करतो त्यांनी त्या दिवशी उपवास करावा आणि सत्यनारायण पूजा ही अगोदर करायची आहे. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की सत्यनारायण पूजा करायची म्हटलं तर उपवास धरावा लागतो. मग आता उपवास पौर्णिमेचा दुसऱ्या दिवशी आहे आणि सत्यनारायण पूजा ही अगोदर आहे. बघा तुम्हाला आता असं आहे की आपण सत्यनारायण पूजा सायंकाळी करत असतो प्रदोष काळामध्ये. आता प्रत्येकालाच उपाशी राहणं शक्य नसतं. कुठलीही सेवा तुम्ही जर 6 तास जेवण झाल्याच्या नंतर 5 किंवा 6 तास जेवण झाल्याच्या नंतर आपण करू शकत असतो. मग जो कोणी पौर्णिमा लागायच्या अगोदर आपण दुपारी जेवण केलं तर नंतर पूजा झाल्याच्या नंतर सुद्धा डबल एकदा शनिवारी जेवण करू शकतो. जो दर महिन्याचा सत्यनारायण पूजा करतो तो. पण ज्यांना कोणाला एकदा सत्यनारायण पूजा करायची त्यांनी तर जेवणाच्या अगोदर काही फलाहार करूनच केली तरीही चालेल, कारण ती पूजा तुम्ही सकाळी सुद्धा सत्यनारायण मांडू शकता 31 मेला. आता हे झालं सत्यनारायणाविषयी आणि उपवासाविषयी. तर आता पौर्णिमा म्हटलं तर तो पुरुषोत्तम पौर्णिमा आहे आणि हा पुरुषोत्तम मास आहे, आणि पुरुषोत्तम मासमध्ये श्री विष्णूंचा आणि दत्त महाराजांचा, तर या दिवशी आपण काही विशेष सेवा पण कराव्या. श्री विष्णूंना आपण बतासे किंवा अनारशाचे जे काही हे धोंडे असतात ते धोंडे दाखवावे, त्यांना अर्पण करावे, कारण ही पौर्णिमा फार विशेष मानली जाते श्री विष्णूंची पूजा आणि सेवा आणि माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी. आणि आपल्या घरामध्ये जे काही स्त्रीयंत्र आहे त्यावर कुंकुम अर्चन सेवा सुद्धा आपल्याला करायची आहे. कुंकुम अर्चन सेवा जर आपण पौर्णिमेला केली, याच्यावर थोडं कुंकू असं आपल्याला घ्यायचं असतं 2 बोटानं, आणि माता लक्ष्मीच्या घेऊन सनी आपल्याला असं याच्यावर अर्पण करायचं असतं. आता तो कसं करायचं असतं कुंकुमार्चन, तर बघा दर पौर्णिमेला कुंकुमार्चन करताना आपण पंचपाळातील थोडं कुंकू जरी त्यावर 11 वेळा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमो नमः म्हणत जरी टाकलं ना तरीही चालतं. असं 11 वेळा किंवा 16 वेळा आपल्याला ही सेवा करायची. आणि ते कुंकू नंतर दुसऱ्या दिवशी आपण काढून घ्यायचं आणि आपल्या स्वतःच्या कपाळाला दररोज सौभाग्य तिसऱ्यांनी लावायचे. यामुळे आपल्या अखंड सौभाग्य राहत असतं, आपल्या सौभाग्यामध्ये वाढ होत असते. तर अशा ह्या पौर्णिमेच्या सेवा आहेत, भरपूर सेवा आहेत आपण करायच्या आहेत. पौर्णिमा हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो, कारण या दिवशी चंद्राच्या प्रकाशामध्ये ज्या काही सेवा केल्या जातात त्या अतिशय शुभ मानल्या जातात आणि या दिवशी पूर्ण चंद्र हा दिसत असतो. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि जर चॅनलवर नवीन आहात माझ्या मालिनी लाईफस्टाईल या चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया असाच एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय.